दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार आता अजितदादा गटाचे कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। आमदार नितीन पवार हे भारती पवारांचे सख्खे दीर आहेत। भारती पवार आणि नितीन पवार यांच्यातील वैर सर्वश्रुत असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीर आणि भावजेमधील हे वैर संपुष्टात येण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण त्यामुळे बदलण्याची शक्यता आहे। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अर्थात भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार आता त्यांचे दीर असलेले नितीन पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। नितीन पवार हे कळवणचे अजित पवार गटाचे आमदार आहेत, मात्र त्यांच्यातील वैर हे मतदारसंघामध्ये सर्वांनाच माहिती आहे। मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये हे वैर संपुष्टात येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि तशी शक्यता देखील आता मतदारसंघामध्ये व्यक्त केली जाते। आणि या भेटी दरम्यान भारती पवार या काहीशा भावुक झाल्याचं आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय। दीर आणि भावजाईतील हे वैर आता या निवडणुकीच्या माध्यमातून संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। एकीकडे अजितदादा गट महायुतीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याचबरोबर या महायुतीमध्ये भारती पवार या लोकसभा निवडणुकीत उमेदवार आहेत आणि त्यांचे दीर असलेले नितीन पवार यांचं बळ त्यांच्या पाठीशी असणार आहे। समीकरण दिसू शकतात, कारण दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार भारती पवार या आपले दीर असलेले आमदार नितीन पवार यांच्या घरी पोहोचलेले आहेत। खरं तर एक पूर्ण परिवार या ठिकाणी आपल्याला एकत्र बघायला मिळतोय। गेल्या काही वर्षांपासून थोडं वितुष्ट असलं, थोडेसे काही गैरसमज असले तरी आज मात्र भारती पवार या स्वतः आमदार नितीन पवार यांच्या निवासस्थानी आहेत। ताई, अनेक वर्षांनंतर खरं तर हा फॅमिली फोटो आम्हाला देखील बघायला मिळतोय। काय नेमकी भावना, काय याच्या मागचं नियोजन? नक्कीच माझे ज्येष्ठ आणि घरातले माझे जेठ आणि आमच्या बहिणीसाहेब यांची भेट घ्यायला आलो आहेत, आशीर्वाद घ्यायला आलो आहेत। आणि खरं आहे की खूप दिवसांनी आलो आहे, परंतु मतभेद होते परंतु मनभेद कधीच नव्हते। आणि आज परत एकदा अबकी बार 400 पारसाठी सुद्धा त्यांनी जो महायुतीमध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली जो मोदीजींना पाठिंबा दिला आहे, नक्कीच आज त्यांनी देखील खूप चांगली चर्चाही झाली। आणि जे काही मनातली एक भावना होत्या किंवा कळवण तालुक्याचा विकास करत असताना, सुरगाण्याचा विकास करत असताना स्वर्गीय ए.टी. पवार साहेबांनी जे ह्या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी विकासाचं स्वप्न पाहिलं, नक्कीच त्यांनी आज त्या पूर्तीसाठी आशीर्वाद दिलेत। आणि मी आभारी आहे त्यांचे की त्यांनी एक लहान बहीण म्हणून मला परत एकदा आशीर्वाद दिले। आणि झालंही असेल काही माझ्याकडनं तर मी आज सगळ्यांपुढे सांगते की ते मोठे आहेत आणि मोठ्यांचा सन्मान करणं हीच एक संस्कृती परंपरा आम्हालाही शिकवली आणि त्यानुसार आज आमची चांगली भेट झाली। अनेक वर्षांनंतर खरं तर आपण सगळे एकत्र या ठिकाणी आलेले आहात। नितीन दादा, या सगळ्या चर्चेदरम्यान निवडणुकीचं नियोजन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतीलच, पण पारिवारिक काही गप्पा झाल्या का? कारण अनेक वर्षांनंतर तुम्ही एकत्र आलात। पारिवारिक गप्पा कायम होतच असतात। आता मुलाचं लग्न होतं, मुलीचं लग्न होतं, ते आलेच होते लग्नाला, तसं काही नाही। भांड्याला भांडं वाजतं तसं काही नाही, पण आम्ही सरी भावकी असल्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहोत, ती काही अडचण नाही। आगामी निवडणूक